हाय फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला रोटेशनल डायनामिक हा चॅप्टर बघायचा आहे. हा फर्स्ट चॅप्टर आहे फिजिक्सचा, क्लास 12. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा आम्ही काय बदल करायला हवा ते पण आम्हाला सांगा. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कॅन यू रिकॉल म्हणजे आपण मागच्या वर्षी काय शिकलो 11व्या वर्गामध्ये, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन. तर मित्रांनो, सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर तुम्हाला माहीत असेल, एनी ऑब्जेक्ट दॅट कॅन फॉलो द सर्क्युलर पॅथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो सर्क्युलर फिरत असेल, ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्ट सर्क्युलर फिरत असेल तर त्याला आपण म्हणूया सर्क्युलर मोशन. ठीक आहे. लिनियर मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपण म्हणणार लिनियर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तो सर्क्युलर फिरत आहे, ठीक आहे, सर्क्युलर किंवा तो वर्तुळाकार फिरत आहे, मराठीमध्ये आपण बोलतो त्याला. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय तर बघा मित्रांनो, एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट काय आहे, आपला ऑब्जेक्ट असल्यानंतर बघा सगळीकडे त्याचे पार्टिकल असतात किंवा सगळीकडे त्याचं वजन असते आणि असा ऑब्जेक्ट की त्याचं सगळं वेट तिथं ॲक्ट होते. ठीक आहे. ऑब्जेक्ट सर्क्युलर असतो किंवा तो असा, ठीक आहे, त्याला आपण म्हणू इरेग्युलर पण असतो, म्हणजे तो त्याचा एखादा डेफिनेट शेप नसतो. मग असं ऑब्जेक्ट की त्याचं सगळं मास एकाच ठिकाणी ॲक्ट होत असेल, ठीक आहे, या सगळ्याचं काहीतरी मास असेल, याला काहीतरी मास असेल आणि ते एकाच ठिकाणी काय होत असेल, ॲक्ट होत असेल, तर त्याला म्हणणार आपण सेंटर ऑफ मास. बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपण एखादं बोटावर काय करतो तर पुस्तक आपण धरतो, असं बऱ्याच वेळा जादू दाखवतो आहे की नाही. तर अशा वेळेस काय करतो, बऱ्याच वेळा आपलं पुस्तक पडते, पण एक वेळ अशी येते की ते पुस्तक बरोबर सेंटरला आपल्या एका बोटावर ते पुस्तक स्थिर उभं राहते किंवा स्थिर राहते. असं कशामुळे ते, कारण आपण त्याचं सेंटर ऑफ मास किंवा त्याचं जे सेंटर ऑफ मास ज्याचं ॲक्ट होते तिथं आपण त्याला होल्ड केलेलं असते, त्याच्यामुळे एका बोटावर आपलं ते पुस्तक सगळं मॅनेज होते. तर त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. देन व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ द मोशन. आता कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ द मोशन कोणकोणते आहेत तर आपण बघितलेले आहेत वर्ग 11वीमध्ये. ठीक आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन आपण बघितलेले आहेत. ते इक्वेशन, ठीक आहे, ते इक्वेशन काय आहे ते आपण बघूया. चला तर बघा मित्रांनो, हे आहेत आपले कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. V = U + AT. ठीक आहे मित्रांनो, हे V म्हणजे फायनल वेलोसिटी, U म्हणजे इनिशियल वेलोसिटी, A फॉर एक्सेलरेशन आणि T फॉर टाईम, S म्हणजे डिस्प्लेसमेंट. S = UT + ½ AT². S म्हणजे डिस्प्लेसमेंट, हे तुम्हाला माहीत आहे. नंतर आहे तिसरं इक्वेशन आहे V² = U² + 2AS. तर हे 3 आहेत इक्वेशन कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशनचे. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, डू यू नो रिअल अँड स्युडो फोर्स अँड देअर ओरिजिन अँड ॲप्लिकेशन. तर मित्रांनो, स्युडो फोर्स म्हणजे काय तर मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही गाडी चालवत असताना बघा, अचानक जर तुम्ही ॲक्सिलेटर वाढवला, ठीक आहे, ॲक्सिलेटर जर आपण अचानक वाढवला तर मित्रांनो आपल्याला काय होईल, ॲक्सिलेटर जर आपण अचानक वाढवला तर आपल्याला अचानक पुढे ढकलल्यासारखं जाणवलं होते, बरोबर आहे. ॲक्सिल आपण अचानक वाढवला की आपल्याला असं वाटतं की कोणतरी आपल्याला पुढे ढकललेलं आहे, बरोबर आहे. तर असं का होते तर मित्रांनो, असं होण्याचं कारण म्हणजे इनर्शिया आपल्या, ठीक आहे, आपल्याला मास आहे म्हणजे काहीतरी इनर्शिया आहे, त्याच्यामुळे तो थोडासा फोर्स आपल्याला निर्माण होतो. किंवा लिफ्टमध्ये आपण असतो आणि लिफ्टमध्ये असेल तर अचानक आपल्याला ज्यावेळेस लिफ्ट वरती जाते त्यावेळेस अचानक आपल्याला वाटते कोणतरी खालून आपल्याला ढकलत आहे, म्हणजे हा एक सुद्धा जो फोर्स आपल्याला थोडा जाणवतो तो असतो स्युडो फोर्स. ठीक आहे. आता स्युडो फोर्स काय हे आपल्याला नंतर बघायचं आहे, तर एक थोडक्यात आपण हे रिकॉल केलेलं आहे.
त्यानंतर आपण थोडंसं इंट्रोडक्शन करूया. तर मित्रांनो, सर्क्युलर मोशन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या जीवनामधला. आपल्याला बघत असतो की सर्क्युलर मोशन आपल्याकडे सगळीकडे दिसते. फॉर एक्झाम्पल फॅन, व्हील ऑफ द व्हेकल, हे सर्व सर्क्युलर मोशनमध्ये असतात. ठीक आहे. पण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? तर ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय मित्रांनो, तर बघा, तर हे बघा, हा एक ॲक्सेल आहे आणि हा एक त्या गाडीला लागलेला व्हील आहे. तर हा व्हील काय करतो तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, हा फिरत असतो, बरोबर आहे. हा व्हील असा फिरत असताना तो कशाभोवती फिरतो किंवा तो कशावर माउंट केलेला आहे, तर तो एक ॲक्सेलवर माउंट केलेला आहे. त्या ॲक्सेललाच आपण फॉर एक्झाम्पल ॲक्सिस म्हणूया. ठीक आहे. हा एक ॲक्सिस आहे, तर त्याच्याभोवती तो फिरत असतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कशाभोवती जर फिरत असेल तर त्याला म्हणायचं आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल बघा, आपली हा एक सन आहे आणि आपली पृथ्वी काय करते, त्या सनभोवती फिरते. याचाच अर्थ तो सन काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. सन काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर बघा मित्रांनो, इट इज ॲन द ऑसिलेटेड मोशन. आता ऑसिलेटेड मोशन म्हणजे काय, ॲज द डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलोसिटी जर तर ते चेंज होत असेल तर त्याला म्हणणार आपण ऑसिलेटेड मोशन. म्हणजे वेलोसिटी जर डायरेक्शन चेंज होत असेल तर त्याला म्हणणार आपण ऑसिलेटेड मोशन. पेरियोडिक मोशन म्हणजे काय, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इट्स पॅथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फिरून, ठीक आहे, फिरून पुन्हा त्याच जागी येत असेल तर त्याला म्हणणार आपण पेरियोडिक मोशन. फॉर एक्झाम्पल हँड्स ऑफ द वॉच. ठीक आहे, मिनिट हँड असतो, अवर हँड आपल्या वॉचला असतो, तर तो काय करतो, फिरतो आणि पुन्हा त्याच जागी येतो. म्हणजे याला म्हणणार आपण पेरियोडिक मोशन. त्याला काय म्हणणार आपण, पेरियोडिक मोशन म्हणणार. तर मित्रांनो, काही बेसिक कन्सेप्ट आपण बघूया. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द ॲक्शन ऑफ समथिंग फ्रॉम इट्स प्लेस ऑर पोझिशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची जागा बदलली गेली. ठीक आहे. तर बघा, हा ऑब्जेक्ट आहे आणि हा इथून इथं गेलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, त्याची ॲक्शन झालेली आहे, म्हणजे त्याची स्थिती आहे, त्याचं जे प्लेस आहे ते बदललेलं आहे. म्हणजेच जे काही प्लेस बदललेलं आहे, जे काही यांच्यामधलं अंतर असेल ते झालं त्याचं डिस्प्लेसमेंट. पण मित्रांनो, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये फरक आहे, ध्यानात ठेवा. फॉर एक्झाम्पल बघा, ए हा ऑब्जेक्ट काय झालेला आहे, बी या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे त्याने काय केलं, इथं 5 मीटर अंतर पार केलं. त्यानंतर हा बी, एवरून बी गेल्यानंतर तो सीवर गेलेला आहे आणि पुन्हा इथं त्यानं काय केलेलं आहे, 5 मीटर, म्हणजे बीवरून सीवर जाण्यासाठी पुन्हा 5 मीटर अंतर पार केलं. आणि ए टू सी हे अंतर आहे 7 मीटर. म्हणजे बघा, जर तो एवरून बीवर गेला आणि बीवरून सीवर गेला तर याला टोटल अंतर म्हणजे डिस्टन्स पार करावं लागतं 10 मीटर, बरोबर आहे. पण तर जो डायरेक्ट ए टू सी गेला तर त्याला अंतर पार करावं लागतं 7 मीटर. मग बघा, ए टू बी गेला आणि बी टू सी गेला म्हणजे झालं ॲक्च्युअल डिस्टन्स झालं 10 मीटर. डिस्टन्स काय झालं, 10 मीटर. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्यांच्या जागेवरून कमीत कमी अंतर, म्हणजे त्याची जी मूळ स्थिती होती ह्या जागेहून तो कोणत्या जागी गेला त्याचं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट ते आहे 7. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे आहे 7, डिस्टन्स आहे 10 मीटर. तर हे तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा फरक समजला असेल. देन बघायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी इज द अँगल इन अ रेडियन्स थ्रू विच पॉईंट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर. म्हणजे बघा, इथे एक सर्कल केलेला आहे आणि हा एक पॉईंट आहे, एवर होता, एवरून तो बीवर गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, तर त्यांनी काहीतरी अँगल त्यांनी काय केलेला आहे, चेंज केलेला आहे, थीटा. अँगल त्यांनी जो चेंज केलेला आहे तो आहे थीटा. म्हणजेच याला म्हणूया आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जसं की
जर लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर तिथं आपण मीटर घेणार, 10 मीटर 20 मीटर एक फॉर एक्झाम्पल. आणि जर ते अँग्युलर असेल तर तिथं आपण अँगल घेणार, म्हणजे हेच अँगल, ठीक आहे, अँगल चेंज झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, यालाच म्हणणार आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. यालाच काय म्हणणार आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. देन वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी काय आहे? वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता वेलोसिटी म्हणजे काय, हे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज होणं विथ रिस्पेक्ट टू द टाईम. याचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड, डिनोटेड बाय द व्ही. डिनोटेड बाय द व्ही, हे व्हीनं आपण दाखवत असतो. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर पोझिशन ऑफ अ रोटेटिंग बॉडी, म्हणजे अँग्युलर पोझिशनचं चेंज होणं विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अँग्युलर वेलोसिटी. आणि याचं जे युनिट आहे ते असते रॅड पर सेकंद, रॅड पर सेकंद, किंवा याला आपण सेकंद इनवर्स किंवा सेकंड टू द पॉवर -1 असं सुद्धा लिहितो. आणि हे डिनोटेड करतो आपण ओमेगानं. कशाने डिनोटेड करतो, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. इथं तुम्हाला दिसते हा आहे ओमेगा. देन आता आपल्याला बघायचं आहे ऑसिलेशन अँड अँग्युलर ऑसिलेशन म्हणजे काय. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे वेलोसिटीमध्ये चेंज होणं विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला म्हणायचं ऑसिलेशन, डिनोटेड बाय द अल्फा. याने अल्फानं दाखवतात, बऱ्याच वेळा एनं पण दाखवतात, ठीक आहे. आणि याचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर, मीटर पर सेकंद स्क्वेअर. अँग्युलर ऑसिलेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे अँग्युलर वेलोसिटी चेंज होणं विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता डिनोटेड बाय द अल्फा, आता हे सुद्धा अल्फाने दाखवतात. आणि याचं युनिट आहे रॅड पर सेकंद स्क्वेअर, इथं आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर मित्रांनो आता बघूया सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे असते ते आपण थिटानं दाखवतो, ठीक आहे. वरती बाण म्हणजे त्याला आपण वेक्टर म्हणूया, ठीक आहे, ते म्हणण्याची गरज नाही. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थिटाने दाखवतो. अँग्युलर वेलोसिटी दाखवतो ओमेगाने. त्याचा फॉर्म्युला आहे dθ/dt. dθ म्हणजे चेंज इन अँगल विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे. अँग्युलर ऑसिलेशन म्हणजे अल्फा इक्वल टू डी ओमेगा. डी ओमेगा म्हणजे चेंज इन अ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ट्रान्सलेशन मोशन म्हणजे काय, त्याला आपण ट्रान्सलेटरी मोशनसुद्धा म्हणतो. तर बघा मित्रांनो, एखादा ऑब्जेक्ट जर ट्रान्सलेट होताना त्याची जागा बदलत असेल, म्हणजे त्याला त्या ट्रान्सलेशन मोशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता त्याचं डिस्प्लेसमेंट आपण यसने दाखवतो, वेलोसिटी असते व्ही. ds म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. dt म्हणजे आपण टाईम, म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट एवरून बीमध्ये गेलेला आहे, ठीक आहे. आता बघा, एवरून बीवर गेलेला आहे, हा ए आहे आणि बी आहे, म्हणजे काय झालं, हे ट्रान्सलेटिंग मोशन झालेलं आहे. बघा, हा व्हील आहे, व्हील फिरत फिरत असं प्रकारे करत बीवर गेलेलं आहे, म्हणजे याची वेलोसिटी कशी काढणार आपण, v इक्वल टू ds/dt. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. ऑसिलेशन कसं काढणार, a इक्वल टू dv/dt. द टँजेन्शियल वेलोसिटी म्हणजे बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर फिरत आहे, बरोबर आहे. त्याला काहीतरी अँग्युलर वेलोसिटी असेल, म्हणजे ओमेगा आहे, आणि त्याला काही रेडियस पण आहे, म्हणजे ज्या पॉईंटवरून तो फिरत आहे, ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण रेडियस म्हणूया, ती रेडियस. टँजेन्शियल वेलोसिटी जर काढायची असेल आपल्याला त्या ऑब्जेक्टची, तर कसं काढणार, तर v इक्वल टू ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी इंटू r. r म्हणजे रेडियस ऑफ दॅट सर्कल, म्हणजे सर्कल म्हणजे काय, जो सेंटर पॉईंट आहे तिथून तो फिरत आहे किती अंतरावर, ते मग झालं त्याचं रेडियस. तर अशा प्रकारे आपण टँजेन्शियल वेलोसिटी त्या ऑब्जेक्टची काढू शकतो. त्यानंतर आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द स्पीड ऑफ ॲन पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट इन अ सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर मोशनमध्ये आणि त्याचा स्पीड कसा आहे, कॉन्स्टंट आहे, UCM आहे, तर त्यालाच म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असताना तिथं आपल्याला 2 प्रकारचे फोर्स पाहायला भेटतात. एक असतो सेंट्रिपिटल फोर्स, त्यालाच आपण रॅडियल ऑसिलेशन म्हणतो, आणि दुसरा असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स किंवा
रेडियल ऑसिलेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, ठीक आहे. त्याला म्हणूया आपण ए आर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. आता मायनस का घेतलेला आहे, कारण तो नेहमी सेंटरकडे आकर्षित होत असतो आणि ती ज्याची अँग्युलर वेलोसिटी असते ती आउटवर्ड असते. ते बघूया आपण, ठीक आहे. आणि आपण बघू शकतो ऑसिलेशन म्हणजे काय, व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वल टू व्ही ओमेगा. बघा आता जे अल्फा आहे इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आता जे अल्फा असते म्हणजे जे रेडियल ऑसिलेशन आहे ते नेहमी काय असते, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असते, सेंटरकडे असते. त्याच्यामुळेच त्याला आपण काय करतो, जी आरची व्हॅल्यू आहे ती आपण नेगेटिव्ह घेत असतो. आरची व्हॅल्यू काय घेत असतो, नेगेटिव्ह घेत असतो. आता बघूया नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. वेन द स्पीड ऑफ पार्टिकल गोज ऑन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. एखाद्या पार्टिकल आहे त्याचा स्पीड वाढतो आणि कमी होतो फॉर द सेम टाईम इन द सर्क्युलर मोशनमध्ये त्याचा स्पीड कमी होतो किंवा जास्त होतो, त्यालाच म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्याचा स्पीड कॉन्स्टंट नाही, कधी कमी होतो कधी जास्त होतो, तर त्यालाच म्हणायचं आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि बघा, आणि जर त्याचा स्पीड कमी जास्त होत असेल तर त्याचं अँग्युलर ऑसिलेशन आहे ते कॉन्स्टंट राहील का, तर नाही, तर ए आर इज नॉट अ कॉन्स्टंट. त्यामुळे ए आर इज नॉट अ कॉन्स्टंट. म्हणजे बघा, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर ऑसिलेशन हे एकाच डायरेक्शनवर राहतील किंवा अलॉंग अ रोटेशनल ॲक्सिस, त्याच ॲक्सिसवर राहतील, पण कधी, ज्यावेळेस स्पीड त्यांचा इन्क्रीजिंग असतो. ज्यावेळेस त्याचा स्पीड कमी होतो त्यावेळेस त्याचा ओमेगा आणि ऑसिलेशन हे ऑपोजिट डायरेक्शननं असतात. तरी आपण बघितलं मित्रांनो, ध्यानात ठेवा. इफ द अँग्युलर ऑसिलेशन अल्फा इज कॉन्स्टंट अँड अलॉंग द ॲक्सिस ऑफ द रोटेशन. बघा, ज्यावेळेस अँग्युलर ऑसिलेशन अल्फा कॉन्स्टंट असतो त्यावेळेस काय होईल, तो एकाच डायरेक्शन असतात, ठीक आहे. अलॉंग द ॲक्सिस ऑफ द रोटेशन थीटा, ओमेगा अँड अल्फा विल बी डायरेक्टली अलॉंग द ॲक्सिस. ते सर्व एकाच डायरेक्शननं ॲक्ट होतात. त्यानंतर आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय, फोर्स दॅट ॲक्ट ऑन अ बॉडी मूविंग इन अ सर्क्युलर पॅथ अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अराउंड विच इज द बॉडी मूविंग. म्हणजे ज्या सेंटरपासून बॉडी फिरत आहे, ठीक आहे, ज्या सेंटरच्या अलॉंग फिरत आहे, ठीक आहे, त्या सेंटरकडे आकर्षित होणारा फोर्स म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, द फोर्स अरायझिंग फ्रॉम द बॉडी इनर्शिया. तो फोर्स काय होईल, त्याच्या बॉडीच्या इनर्शियामुळे निर्माण होतो आणि तो असतो डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे तो काय करतो, सेंटरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो आपण सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय करतो, तो सेंटरपासून दूर जातो. बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो असतो प्लस मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर, आणि सेंट्रिपिटल फोर्स असतो मायनस ओमेगा, मायनस मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर, कारण सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर असतो म्हणून आपण मायनस घेतो, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरपासून दूर जातो म्हणून तो आपण प्लस घेतो. हे गोष्टी मित्रांनो ध्यानात ठेवा. मित्रांनो, समोरचा भाग बघूया. हा व्हिडिओ क्रमांक 1 होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.